नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये आपला CETचा रिझल्ट लागणार आहे आणि आत्तापर्यंत तुम्ही परीक्षा झाल्यापासून तुमच्यापैकी खूप जण मामाच्या गावाला गेले असतील, फिरायला गेले असतील, वेगवेगळ्या ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी गेले असतील, वॉटर पार्कला गेले असतील. म्हणजेच हा महिनाभर तुम्ही मौज मजा आणि मस्ती, आनंद आनंद आणि आनंद हा सगळा लुटलेला असेल. परंतु आता रिझल्ट लागणार आहे म्हणल्यानंतर बऱ्याच जणांना टेन्शन आलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, CETचा रिझल्ट आणि त्यानंतर आपल्याला मिळणारं कॉलेज हे खूप क्लोज रिलेशनशिप आहे मित्रांनो. पण या सगळ्यामधून टेन्शन घेऊन काय होणार आहे का? तर बिलकुल नाही. कारण रिझल्ट म्हणजे तुम्ही केलेल्या कामाची पावती तुम्हाला मिळणार आहे आणि ते तर ऑलरेडी तुम्ही करून ठेवलेलं आहे. म्हणजे रिझल्टसुद्धा तयार झालेले आहेत, वेबसाईटला अपलोड पण आहे, ते फक्त पब्लिश व्हायचे बाकी आहेत. त्यामुळं अजिबात त्याची चिंता करू नका. फक्त आता येणाऱ्या रिझल्टला फेस कसं करायचं त्याची कला आपण शिकणार आहे, त्याची मेंटॅलिटी, त्याच्यासाठीचा माइंडसेट आपण तयार करणार आहेत. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट तुम्ही बघू शकताय बोर्डावरती की आज आपण कशाकरिता भेटतो, नेमकं आपलं पर्पज काय आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला टायटल दिसत आहे मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण CETची परीक्षा तर दिली, प्रत्येकाने वेगवेगळ्या सेशनमध्ये जाऊन पेपर अटेंड केला. प्रत्येकाचा क्वेश्चन पेपर वेगळा होता. काही विद्यार्थ्यांचा पेपर अवघड गेला, काही विद्यार्थ्यांचा पेपर सोपा होता. पण आता या सगळ्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की आपल्याला पर्सेंटाईल किती येणार आहे. तर तुम्हाला वेबसाईटवरती ॲन्सर की दिलेले आहे CETने, त्याच्यानंतर त्याच्यानुसार बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांचे मार्क्स पण काढलेले असतील. आता माझ्यासुद्धा ऑफलाईन सेंटरमधून विद्यार्थी मला भेटायला येत होते आणि सांगत होते, सर पेपर खूप अवघड गेला आहे, मला 129च मार्क यायलेत. अरे बाळा, 129 म्हणजे खूप चांगला स्कोर आहे. कारण मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल हा जो प्रेडिक्टर आहे, आपला पर्सेंटाईल प्रेडिक्टर, हा व्हिडिओ असणार आहे. बघूयात आपण नेमकं काय आहे इथं. तर तुम्ही पाहू शकताय इथं मी काय दिलेलं आहे पहा, 179 to 170ची रेंज आहे. म्हणजे जर तुम्हाला 179 ते 170 मार्क्स, मी 180 तर म्हटलंच नाही, पहा 180 प्लस हे तर 100%मध्येच जातील. पण महाराष्ट्रातले असे किती विद्यार्थी असतील, तर फक्त 0.1% विद्यार्थी असतील किंवा 0.1%मध्ये विद्यार्थी असतील ज्यांना की 180 प्लस स्कोर येणार आहे. म्हणजे 1% सुद्धा कमी विद्यार्थी संख्या असणार आहे ज्यांना की 180 प्लस स्कोर येणार आहे. सो 100%चे विद्यार्थी फार काही नसणार आहेत. पण आता आपण बघणार आहे 179 ते 170, म्हणजे 180 ते 170ची जी रेंज असेल तुमची मार्क्सची, तर तुम्हाला पर्सेंटाईल साधारणतः या रेंजमध्ये मिळेल मित्रांनो. म्हणजे 99.8 टू 99.5. आता पहा, जो राऊंड फिगर आहे, इंटिजर नंबर, त्याच्याकडे तर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. 99 असणार आहे, इथं पण 99 आहे, पण हे 0.8 आहे, हे 0.5 आहे. म्हणजेच 0.3चा डिफरन्स या 10 मार्कामध्ये तुम्हाला दिसणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्कोअर कार्डमध्ये. तीच गोष्ट असणार आहे 169 ते 160 असे जर तुमचे मार्क्स असतील तर तुम्हाला मिळणारं पर्सेंटाईल या रेंजमध्ये असू शकतं, 99.5 टू 99.0. पहा इथं पण 0.5चा डिफरन्स मी तुम्हाला दाखवलेला आहे. आणि हे एवढंच नाही, जर समजा मी सांगतोय त्याच्यापेक्षा आता हे 25साठी प्रेडिक्टर सांगतोय मी, 24साठी थोडाफार बदल असेल. प्रत्येक सेशनचा क्वेश्चन पेपर वेगवेगळा आहे, त्याच्यानुसार पण ते वेगवेगळं असू शकतं. पण याच्या पुढचा डिजिट जो आहे, 5च्या पुढचा डिजिट, 0च्या पुढचा डिजिट, तो वेगळा असू शकतो. म्हणजेच ही रेंज तुमची जी इंटिजर नंबर आहेत पर्सेंटाईलचे, ते कॉन्स्टंट राहणार आहेत ह्या रेंजला. म्हणजे तुम्हाला 160 प्लस मार्क्स जरी असतील विद्यार्थी मित्रांनो, तरी तुमचं 99 पर्सेंटाईल फिक्स आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला जर 159 ते 150 म्हणजे 150 जरी मार्क आले, अहो 150 मार्क म्हणजे खूप मार्क्स झाले ना CETला. 150 प्लस मार्क्स येत असतील तरी सुद्धा तुम्हाला 99.0 टू 98ची रेंज राहणार आहे. 98 पर्सेंटाईल पर्यंत तुम्हाला स्कोअर कार्ड येणार आहे, थोडाफार बदल होऊन. आता 150 ते 140 असे जर मार्क्स असतील तुमचे, तर 98 ते 97 असं पर्सेंटाईल स्कोअर कार्ड तुम्हाला दिसेल. तुम्हाला जे पण पाहिजे तुमच्या करस्पॉन्डिंग मार्क्ससाठी तर तुम्ही व्हिडिओ रिपीट करून पुन्हा पुन्हा बघू शकता की तुम्हाला साधारणतः किती मार्क आहेत. 153 मार्क्स येत असतील तर तुमचं पर्सेंटाईल ह्या रेंजमध्ये असणार आहे, चेक करून बघा. त्यानंतर 120 प्लस 120 ते 140 असेल तर 94 असेल किंवा 93 असेल, म्हणजे याच्या इन बिटवीन तुमचं पर्सेंटाईल येण्याची शक्यता आहे, अबोव 90च येणार आहे. आता पहा, सगळ्यात कमी या व्हिडिओमधलं सगळ्यात कमी, मी 100पेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या पण विद्यार्थ्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. पण इथं पहा, 100 म्हणजेच किती मार्क्स आहेत विद्यार्थ्यांनो, की CETला 200 मार्काची CET होती, त्याच्यापैकी 100 म्हणजे ही टक्केवारी किती होते, तर ही टक्केवारी होते 50% ओनली.
किती मार्क्स होतात 50%. म्हणजे 50% मार्क्स जरी आले विद्यार्थी मित्रांनो तरी तुम्हाला 100 ते 120 तुम्हाला 105 मार्क आहेत, 103 मार्क आहेत, 108 मार्क आहेत, तरी सुद्धा तुमचं पर्सेंटाईल अबोव 90 राहत आहे. 94 ते 92 अशी रेंज तुमची राहू शकते किंवा अप टू 91 पण असू शकतं. पण 90च्या पुढे तुमचं पर्सेंटाईल 100 मार्क्सपेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला घ्यायचे. किती म्हणतोय मी 100+ मार्क्स. 50% पेक्षा जर जास्त मार्क्स असतील तरी सुद्धा तुम्हाला 90%च्या अबोव मार्क्स येणार आहेत. त्यामुळं आज निवांत झोपा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला 100+ मार्क्स. आता माझ्यासुद्धा ऑफलाईन सेंटरमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क्स पडलेले आहेत की 135 आहेत, 140 आहेत, पण ते टेन्शनमध्ये आलेत. 130 मार्क आहेत, 129 मार्क आहेत, 120 मार्क आहेत. अहो तुम्हाला अबो 90% येणार हे मी त्यांना सांगितलंय, पण विश्वास बसत नसतो लवकर. आता येणाऱ्या 4 दिवसात ते त्यांना कळणारच. हे झालं मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल. आता या पर्सेंटाईलनुसारच तुम्हाला मिळणारं तुमचं कॉलेज असणार आहे, इंजिनिअरिंग कॉलेज. मग ते ॲटोनॉमस असेल, गव्हर्नमेंट असेल, प्रायव्हेट असेल, ॲडेड असेल, काय असेल ते असेल, याचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवत आहोत. उद्या तुम्हाला हा व्हिडिओ मिळणार आहे पाहायला, ज्याच्यामध्ये मी काय करणार आहे की ह्या पर्सेंटाईलला अनुसरून महाराष्ट्रातले कोणते तुम्हाला टॉपचे आणि दी बेस्ट कॉलेज आणि त्याच्यातली दी बेस्ट ब्रँच तुम्हाला निवडता येईल, त्यासाठी आपला नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे. तो व्हिडिओ म्हणजे सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसबद्दलची डिटेल्ड इन्फॉर्मेशन. आणि तुम्हाला ह्या कॅप राऊंडच्या प्रोसेसची जी सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, तुम्हाला मार्क्स किती पडत आहेत पहा. ज्याला 100 मार्क्स पडलेत त्याला पण खूप टॉपचं कॉलेज मिळालं, आणि ज्याला 150 मार्क पडलेत, 140 मार्क पडलेत त्याला पण खूप खालच्या लेवलचं कॉलेज मिळालंय. आणि हे सगळं झालंय फक्त कॅप राऊंडच्या प्रोसेसला सिरियसली न घेतल्यामुळे. त्यामुळं इथून पुढं कॅप राऊंडच्या प्रोसेससाठी तुम्हाला जर डिटेल्स हवे असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण इंजिनिअरिंगच्या पूर्ण कॅप राऊंडची प्रोसेस आपल्या चॅनलवरती मी प्रत्येक व्हिडिओ बनवणार आहे. प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजची डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी घेऊन येत आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टॉप 20 इंजिनिअरिंग कॉलेजेस इन द महाराष्ट्र, म्हणजेच महाराष्ट्रातले टॉप 20 कॉलेज असे आपण बघणार आहेत की ज्याचे कट ऑफ जो आहे तो किती असणार आहे, पर्सेंटाईल कुठल्या पर्सेंटाईलला साधारणतः हे टॉप 20 कॉलेजेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. तुम्हाला पाहिजे असलेली ब्रँच जी आहे, जसं की बऱ्याच विद्यार्थ्यांना CS पाहिजे, कम्प्युटर इंजिनिअरिंग पाहिजे, कम्प्युटर सायन्स पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला किती पर्सेंटाईल लागणार आहे हे पहा. आता सगळ्यांनाच वाटतंय की महाराष्ट्रातल्या टॉपच्या COEP सारख्या कॉलेजला माझं ॲडमिशन व्हावं, पण ते कसं शक्य आहे सांगा. तुमचा जर स्कोअर असा येत असेल 94 to 92 आणि तुम्ही जर समजा आता कसं आहे, हे जे पर्सेंटाईल आहे या पर्सेंटाईलपर्यंत COEP नाही ना मिळणार मित्रांनो. पण तुम्हाला कम्प्युटर सायन्सच करायचं आहे तर COEP सारखे इतर बरेच कॉलेजेस आहेत ज्यांच्यामध्ये कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर इंजिनिअरिंगचे कोर्सेस खूप छान पद्धतीने राबवले गेलेत. तिथलं जे कल्चर आहे, ॲकॅडमिक कल्चर आहे, किंवा तिथले इंटर्नशिप्स आहेत, किंवा तिथले जे पॅकेजेस मिळतात ते खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी खूप चांगल्या प्लेसमेंट आहेत. तर तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलनुसार चांगल्यात चांगलं कॉलेज मिळवण्यासाठी 100% आम्ही मदत करू. आणि त्यासाठी आपले जे व्हिडिओज आहेत तुम्ही नक्की पाहत राहा, कारण येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये मी टोटल इंजिनिअरिंग कॉलेजेस जे आहेत आणि त्यांच्या टॉप ब्रँचेस कुठल्या आहेत, त्यांचे कट ऑफ किती असतात, फीस किती असतात, वेगवेगळ्या स्कॉलरशिप काय काय असू शकतात, महाराष्ट्रभरमध्ये पुणे रिजन काय, मुंबई काय, किंवा सोलापूर रिजन काय, हे जे सगळे मराठवाडा रिजन काय, ह्या सगळ्यामध्ये कोणते कोणते कॉलेजेस आहेत आणि तिथं कुठल्या कुठल्या चांगल्या ब्रँचेस आहेत आणि तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला कुठलं कॉलेज मिळू शकतं हे तुम्ही आपल्या व्हिडिओमधून नक्कीच जाणून घेऊ शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.